नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण प्रोफेशनल सक्सेस अकॅडमी या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपल्याला इंग्रजी शिकवणार आहोत. कारण आपले जे मराठी विद्यार्थी आहेत ते 8वी 9वी 10वी या ठिकाणी शिकत असताना त्यांना इंग्रजी शिकण्यासाठी खूप अडचण निर्माण होते. इंग्रजीची सुरुवात कुठनं करावी, त्याचे वाक्य कशी वाचावीत, त्यानंतर आपण बोलत असताना आपल्याला काही अडथळे निर्माण होतील का, अशा विविध शंका त्या विद्यार्थ्यांच्या मनामध्ये असतात. 8वी 9वी 10वी 11वी 12वीपर्यंत आपल्या मराठी विद्यार्थ्यांना इंग्रजी खूप अवघड जाते. म्हणून अगोदर आपल्याला इंग्रजीचा पाया मजबूत करावा लागेल आणि तो इंग्रजीचा पाया मजबूत करण्यासाठी अगोदर आपल्याला ग्रामर समजून घ्यावा लागेल. कारण इंग्रजीचा जो पाया आहे तो ग्रामरमध्ये लपलेला आहे. इंग्रजीचं बेसमेंट त्या ग्रामरमध्ये लपलेलं आहे. म्हणून अगोदर आपल्याला सोप्या भाषेमध्ये ग्रामर समजून घेतल्यानंतर आपल्याला इंग्रजी शिकणं खूप सोपं जाणार आहे. म्हणून मी तुम्हाला इंग्रजी चांगल्या भाषेमध्ये सुटसुटीत आणि सोप्या भाषेमध्ये शिकवण्याचा या ठिकाणी प्रयत्न करणार आहे. म्हणून मी आपल्याला या ठिकाणी इंग्रजी भाषेला ग्रामर शिकवण्यासाठी आपल्याला सुरुवात करत आहे. इंग्रजी भाषा शिकण्यासाठी इंग्रजीच्या या ठिकाणी 8 जाती आहेत आणि त्या इंग्रजीच्या 8 जाती आपल्याला अगोदर समजून घ्याव्या लागतील. सुरुवात आहे नाऊन. नाऊन म्हणजे मराठीमध्ये आपण त्याला नाम म्हणतो, बरोबर. दुसरा आहे प्रोनाउन. प्रोनाउन म्हणजे सर्वनाम. आणि त्यानंतर आहे ऑब्जेक्टिव्ह म्हणजेच विशेषण, वर्ब क्रियापद, ॲडवर्ब क्रियाविशेषण, प्रिपोजिशन शब्दयोगी अवयव, कंजक्शन उभयनवी अवयव आणि इंटरजेक्शन म्हणजे केवळ प्रयोगी अवयव. ह्या 8 जाती आहेत इंग्रजीमध्ये शिकण्यासाठी. ह्याला आपण काळ म्हणतो आणि हे काळ आपल्याला अगोदर समजून घ्यावे लागतील. नाम म्हणजे काय, सर्वनाम म्हणजे काय, विशेषण म्हणजे काय, क्रियापद म्हणजे काय, क्रियाविशेषण म्हणजे काय, शब्दयोगी अवयव म्हणजे काय, उभयनवी अवयव म्हणजे काय, केवळ प्रयोगी अवयव म्हणजे काय, हे सगळे नामाचे प्रकार आपल्याला अगोदर समजून घ्यावे लागतील. या सर्व 8 जाती अगोदर आपल्याला समजून घ्यावे लागतील आणि तेही उदाहरणासहित आपण या ठिकाणी समजून घेणार आहोत. ते सुरुवात करूया. नाउन म्हणजे नाम. तर नामाचे काय प्रकार असतात, नाम कशाला म्हणतात, आपण या ठिकाणी बघणार आहोत. खालील काही वाक्य या ठिकाणी उदाहरण म्हणून दिलेले आहेत ते आपण या ठिकाणी वाचणार आहोत. द बॉय हॅज अ पेन इन हिज पॉकेट. देअर इज अ लिटिल वॉटर इन द जग. राम अँड सीता लिव्ह इन दिल्ली. बॉय, राम आणि सीता ही नाम आहेत. यावरून व्यक्तींचा आणि पेन, पॉकेट अँड वॉटर आणि जग ने वस्तूंचा आणि दिल्लीने स्थळाचा बोध होतो. अशा शब्दाला नाम असे म्हणतात. नाम कोणाकोणाला म्हणतात? व्यक्तींच्या नावाला, वस्तूच्या नावाला आणि स्थळाच्या नावाला ह्यांना नाम असे म्हणतात. आणि हे नाम आपण या ठिकाणी उदाहरणासहित समजून घेतलेलं आहे. नाउन. नाउनची एक परिभाषा आहे, ती परिभाषा आपण या ठिकाणी समजून घेऊया. ए नाउन इज द नेम ऑफ ए पर्सन. नाउन म्हणजे नाम आणि नामाची परिभाषा आहे. ए नाउन इज द नेम ऑफ ए पर्सन, प्लेस ऑर थिंक. म्हणजे कुठल्याही व्यक्तीचा, वस्तूचा अथवा कल्पनेचा उल्लेख करण्याकरिता जो शब्द वापरतात त्याला नाम असे म्हणतात. अशा पद्धतीने नाम कशाला म्हणतात हे आज आपण या ठिकाणी समजून घेतलं आहे. त्यानंतर नामाची परिभाषा आणि नामाचे काही प्रकार आपण या ठिकाणी नंतरच्या भागामध्ये समजून घेऊ. म्हणजे आपण ग्रामर समजून घ्या, म्हणजे आपल्याला इंग्रजी शिकणं खूप सोपं होणार आहे. म्हणून आपण ग्रामर समजून घेतला अगोदर गरजेचं आहे. म्हणून तुम्हाला जर ह्या व्हिडिओपासून काही शिकण्यासाठी मिळालं असेल असं वाटत असेल तर आपण माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. इथून पुढचे चांगले चांगले व्हिडिओ मी ग्रामरचे, इंग्रजीचे आणि आपल्या विषयाशी संबंधित टाकणार आहे. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, म्हणजे मला तुमच्यासाठी असे नवीन व्हिडिओ बनवण्याची एक प्रेरणा मिळेल. थँक्यू.